नमस्कार. मी विश्वास उडकी. सध्या गौतम अदानी या कॉर्पोरेट उद्योगपतींकडून मुंबईची जमीन बळकावण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि अर्थातच ती जमीन बळकावण्याची जी प्रक्रिया आहे ती महाराष्ट्र राज्याच्या सरकारने मदतीला आहे. त्याचबरोबर त्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारला केंद्रातून भरभक्कम पाठिंबा आहे. गौतम अदानी ही आता साधीसुधी व्यक्ती नाहीये. जेव्हा आपण म्हणतो की गौतम अदानी हे मुंबई बळकाव म्हणजे मुंबई जमीन बळकाव असा जो कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्याची सुरुवात ही धारावी प्रकल्पापासून आहे. आणि आता म्हणजे बरोबर 7 ते 8 महिने पूर्वी शिंदे सरकारने धारावीचा प्रोजेक्ट एका विशेष टेंडरद्वारे जेव्हा गौतम अदानींना सोपवला 5,069 कोटी रुपयामध्ये त्यांनी तो धारावीचा प्रोजेक्ट जिंकला. त्यांच्याबरोबर अर्थातच स्पर्धेमध्ये 2 लोक होते. एक दुबईची कंपनी होती. त्याचबरोबर या देशातले सुद्धा काही उद्योगपती होते. पण जेव्हा गौतम अदानींना काही द्यायचं ठरतं तेव्हा ते त्यांनाच मिळतं. त्यामुळे धारावीचा प्रोजेक्ट हा 5,069 त्यांचे दुसरे स्पर्धक होते ते 2,500 कोटीच्या आसपास होते. आता 5,069 कोटीला धारावीचा प्रोजेक्ट दिला तेव्हा धारावीची एकूण 600 एकरच्या आसपासची जमीन आहे. त्यातली 300 एकर जमीन ही त्यांना धारावी रिहॅबिलिटेशन किंवा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्यांची जी काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या कंपनीला त्यांनी जे टेंडर जिंकलं त्यामुळे त्यांच्या हातात आली. बाकीच्या 300 एकरचं काय होणार? त्या ठिकाणी ऑलरेडी काही प्रोजेक्ट आहेत. म्हणजे वॉटर सिवेजचा प्रोजेक्ट आहे तो महानगरपालिकेच्या अंडर आहे. रेल्वे लगतची काही जमीन आहे ती अदानी डेव्हलप करतायत तो भाग आहेच. मलनिस्सारणाचे जे काही प्रोग्राम आहेत ते महानगरपालिकेच्या अंडर आहेत ते आहेत. हे जे काही इलेक्ट्रिसिटीचे संदर्भातील प्रोग्राम आहेत हे जे काही प्रोजेक्ट आहेत ते ऑलरेडी सुरू आहेत आणि त्याच्यासाठी 300 एकर जमीन वर्ग करण्यात आलेलीच आहे. ती वगळून 300 एकर मध्ये जेव्हा धारावी प्रकल्पामध्ये तिथली जी काही लोकसंख्या आहे त्याचं पुनर्वसन करायचं आहे. आता मुद्दा बघा कसा आहे. निमित्त आहे धारावीच्या लोकांचं पुनर्वसन. धारावीतली जनता काय म्हणते? आमचं पुनर्वसन याच ठिकाणी झालं पाहिजे. अर्थात न्याय्य मागणी आहे. पण पुनर्वसन त्या ठिकाणी करणं हा खरोखर धारावीच्या प्रोजेक्टचा उद्दिष्ट आहे का? वस्तुस्थिती तशी नाहीये. वर्तमानपत्रातून सांगण्यात एक येत आहे. राज्यकर्ते आपल्याला एक सांगतायत. राजकीय पक्षांची एक नॅरेटिव्ह आहे आणि प्रत्यक्षात घडणार आहे असं की ही 300 एकर धारावीतल्या त्यांनी आयडेंटिफाय केलेल्या 60,000 पेक्षा जास्त लोकांना जे पुनर्वसनासाठी त्यांनी पात्र अपात्र ठरवण्याचा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे तर 12 लाख लोकवस्ती आहे. 50,000पेक्षा छोटे मोठे युनिट्स त्या ठिकाणी आज मग त्याच्यामध्ये कचऱ्यामधून नवीन संपत्ती निर्माण री एनर्जी निर्माण करणे, लाकूड व्यवसाय आहे, सुतारकाम आहे, कुंभार काम आहे. हे मोठे व्यवसाय आहेत बरं का. हे 50,000 छोटे मोठे युनिट सर्वात मोठा कातड्याविषयीचे सर्व प्रक्रिया पूर्ण करून एक्सपोर्ट ओरिएंटेड मटेरियल आणि टेक्सटाईल पण आहेच. इव्हन कचऱ्यामधून सोनं निर्माण करण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्याचा स्वरूप केवळ धारावीपुरतं नसून संपूर्ण मुंबईतला कचरा तिथे डंप होतो आणि ते डम्पिंग ग्राउंड मधून रिएनर्जाइज होऊन अनेक नवीन प्रॉडक्ट निर्माण होतात. आणि धारावी हे असं सेंटर आहे आशियातलं एक सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून त्याचं वर्णन पण केलं जातं. त्याच्यामध्ये मुंबई बाहेरचा पण कचरा येतो आणि मुंबईतला पण कचरा येतो. त्या कचऱ्यामधून जे काही नवीन प्रॉडक्ट निर्माण होतात त्याचंही धारावी हे मोठं केंद्र आहे. $1 बिलियन हे त्याचं अॅन्युअल उत्पन्न आहे. धारावीचं उत्पन्न वर्षाचं $1 बिलियन आहे. तर $1 बिलियन ही मुंबईच्या एकूण जीडीपी मध्ये एक मोठी संपत्ती जमा करणारी 12 लाख लोकवस्तीची वसाहत आहे.
आता लक्षात घ्या, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जरी जिंकला असला तरी धारावीच्या लोकांना तिथे ठेवणं हे उद्दिष्ट सांगण्याकरता आहे. धारावीच्या लोकांना मुंबईत अन्यत्र आणणं याकरता मुंबईमध्ये आता जी माहिती मिळते ती अशी की कुर्ल्याची मदर डेअरीची जागा काही एकर काही शेकड्यांमध्ये आहे. शिवाजीनगर, गोवंडी, देवनार या ठिकाणच्या शेकडो एकर जमिनी, त्याचप्रमाणे विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या ठिकाणच्या सॉल्ट पॅन म्हणजे मिठागराच्या जमिनी, मुलुंडला केळकर कॉलेजच्या जवळ मुलुंड पूर्वेला मराठा सेवा मंडळ जिथे आहे त्याच्या पुढे जवळजवळ 7,000 लोकांना वसवण्याकरता त्या ठिकाणी ती जमीन संपादन करण्यात आली. तिकडे कामही सुरू झालेले आहे. आता तिथे धारावीचे लोक पुनर्वसनासाठी येणार म्हणून मुलुंडकरांनी तिथे 2,500 ते 3,000चा मूक मोर्चा काढला. पण पुढचा मोर्चा हा निश्चित आक्रमक होईल असं मुलुंडकर म्हणतायत. धारावीमध्ये 7-8 महिने आंदोलन चालू आहे. त्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी आलेले धारावी रिडेव्हलपमेंटचे लोक हे हाकलून देण्यात आले. त्यामुळे तात्पुरता लोकांना त्याचा आनंद मिळतोय की आम्हाला धारावीची रिडेव्हलपमेंट अदानीकडून नको आहे. खबरदार नोंदणी करायला तर, कारण का पात्र कोण होणार अपात्र कोण होणार हे धारावी कंपनीचे लोक ठरवणार आहेत. सरकारने पोलिसांसकट संपूर्ण यंत्रणा त्यांच्या ताब्यात दिली आहे. जमीन तर ताब्यात दिलेलीच आहे. आणि मग प्रश्न असा येतोय की आता 300 एकर वरतीच हे करायचं का बाकीच्या ठिकाणी म्हणजे कुर्ला, मुलुंड, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप हा जो आणि इव्हन दहिसर शेखनाका सगळा परिसरच त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. त्या सर्व ठिकाणी जेव्हा अदानी जागा अक्वायर करतात तेव्हा ती जागा अक्वायर करणं ही लँड ग्रॅबिंग नव्हे, लँड स्कॅम आहे. कोणती जागा ते अक्वायर करतायत? ही जागा अर्थातच सरकारी मालकीची जमीन आहे आणि शिंदे सरकार, फडणवीस सरकार, अजितदादा सरकार या निवडणुकीच्या पूर्वी ही सगळी जमीन अदानींना हस्तांतरित करीत आहेत. कोणता कायदा तुम्ही वापरलात? या कायद्याला कोणतंही आव्हान अजून मुंबईच्या हायकोर्टात झालेलं नाहीये, सुप्रीम कोर्टात झालेलं नाहीये. म्हणून शिंदे सरकार जे करते ते बरोबरच आहे, त्यांचे सगळे GR बरोबरच आहे असं समजण्याची काही गरज नाहीये. किंबहुना याला आव्हान देणारे काही अर्ज होय मुंबई हायकोर्टात आहेत आणि सुप्रीम कोर्टात आहेत, परंतु स्पेसिफिक GRला आव्हान देणारे अर्ज नाही आहेत. पण सरकार वेगाने पुढे जाते आणि म्हणून तो एक लँड ग्रॅब किंवा लँड स्कॅम एका उद्योगपतीकरता महाराष्ट्राचं सरकार जोराने करते. निवडणूक 1.5-2 महिन्याने होत असताना पुन्हा आपण निवडून येऊ असं त्याला वाटतं. पण या ठिकाणी मुंबई ही आता धारावीच्या प्रकल्पाच्या निमित्ताने जे लँड ग्रॅब किंवा लँड स्कॅम चालू आहे याच्याबद्दल प्रतिक्रिया काय काय आहेत? प्रतिक्रिया एक की आम्ही म्हणजे उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं की आम्ही मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही. धारावी बचाव समितीने सर्व ठिकाणी जेव्हा आंदोलन केली, कुर्ला मदर डेअरीच्या लोकांनी आंदोलन केली लोक चळवळीने, मुलुंडला पूर्वेकडे मुलुंडकरांनी आंदोलन केलं, त्या ठिकाणचे सर्व राजकीय पक्ष, पण राजकारणात पक्षीय राजकारण न आणताना त्यांनी आंदोलन केलं. त्यामुळे राजकीय रंग न आणता आंदोलन, राजकीय पक्षांनी केलेलं आंदोलन असे विविध प्रकार मुंबईतल्या या विभागात खरं तर अदानीच्या विरोधात आहेत. म्हणजे अदानींना जमीन हे महाराष्ट्राची सरकार देत आहे आणि आपल्याला 2च कायदे माहिती आहेत. एक अर्बन लँड शेअरिंग ऍक्ट खाली जी सरकारच्या मालकीची जमीन आहे, मुंबईच्या हायकोर्टाने 2014 साली सत्यरंजन धर्माधिकारींच्या बेंचने सांगितलं की जरी तो ऍक्ट रिपील झाला 1976चा तरी सरकारने बंद गिरण्या आणि बंद कारखान्यांच्या खालची जमीन ही परत घ्यायला पाहिजे. ती त्यांनी घेतली नाही आणि ती परवडणाऱ्या घरांसाठी वापरली पाहिजे, ती वापरली नाही. त्यामुळे
त्यांनी व्हायोलेशन्स चेकमेट केले नाहीत. आता असं दिसतंय की 1 ऑगस्ट 2019 जी आर काढून ही जागा म्हणजे बंद गिरण्या आणि बंद कारखाने आणि सरकारच्या हाताखालची युएलसी जमीन ही मोठ्या उद्योगपतींना आणि मोठ्या बिल्डरांना 10 ते 15% किंवा मॅक्झिमम 25% डिस्काउंट त्यांनी दिलेत आणि 13,827 कोटी रुपये सरकारने जमा सुद्धा केले. म्हणजे मुंबईची सरकारच्या मालकीची जमीन ही डिस्काउंट विकणे असं हे फडणवीस आणि शिंदे आणि अजितदादा सरकार करत असताना त्याची प्रक्रिया 19 पासून सुरू असताना आता अदानी गौतम अदानी यांची अदानी रियालिटी कंपनी आणि अदानी एंटरप्राइज आणि एकूण 10 ज्या कंपन्या आहेत ह्या मुंबईच्या जमिनीवरती कब्जा घेत आहेत. याच सरकारच्या मदतीने अत्यंत घाईघाईने त्याची पहिली राजकीय प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगितलं आम्ही अदानी सिटी होऊ देणार नाही आणि धारावीकरांचं पुनर्वसन हे धारावीतच झालं पाहिजे. हे विधान बरोबर आहे, पण अदानी सिटी होऊ देणार नाही म्हणजे काय करणार? अदानी म्हणजे धारावीचे लोक त्याच ठिकाणी पुनर्वसित होऊ शकतील का? आणि आम्ही सत्तेवर आल्यानंतर ते टेंडर रद्द करू म्हणजेच सरकारने जनतेच्या एकूणच घरांच्या विकासाचा प्रश्न, उद्योगाचा प्रश्न आणि महागाई आणि रोजगाराचा प्रश्न हाताळण्याच्या ऐवजी उद्योगपतींना अशा तऱ्हेने जमीन देऊन त्यांच्यावरती अवलंबून विकास करणार असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं मत आहे का? हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. याचबरोबर परवा अदानींचे अधिकारी शिंदे साहेब म्हणजे मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेब यांची एक मीटिंग झाली. अदानींचे अधिकारी त्या ठिकाणी आहेत म्हणून मुंबईच्या एकूणच लँड ग्रॅब किंवा लँड स्कॅम संदर्भात शरद पवार साहेब काय भूमिका घेतात हा लोकांच्या दृष्टीने एक यक्ष प्रश्न बनला. तो त्यांनी जाहीर केलेला नाही, पण सर्वांना माहिती आहे अदानी साहेबांचे आणि शरद पवार यांचे संबंध मोदींच्या आधीपासूनचे आहेत. हे काही लपलेली गोष्ट नाही, ते काही सिक्रेट पण नाहीये. मुद्दा उद्योगपतीशी संबंध ठेवणं हा काही चुकीचा भाग आहे अशातला पण नव्हे, पण अदानी अंबानी हे गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीने एकूणच या देशाच्या उद्योगाचं आणि सरकारचे सगळ्याच कार्यक्रमांचे किंवा सरकारच्या खजिनाचे प्रमुख भागीदार बनतायत. मग त्या जमीन असेल, हवा असेल, पाणी असेल, वीज असेल, कोळसा असेल, स्टील असेल, रेल्वे असेल, आणखीन काय असेल, जे जे काही म्हणून सरकारच्या हातात आहे त्याच्यामध्ये अदानी हे सर्वात मोठे पार्टनर आहेत. आणि म्हणून त्यांच्या जमीन बळकाव मोहिमेला आज महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा पण सरळ सरळ पाठिंबा आहे. मग तिथे प्रश्न असा निर्माण होतो की शरद पवार यांच्या पक्षाने काय भूमिका घेतली, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने काय भूमिका घेतली, त्याच्यामध्ये उघड किती गोष्टी आहेत आणि संदिग्ध किती आहेत, की या दोघांचे म्हणणं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर हे टेंडर रद्द करू पण अदानीशी संबंध ठेवणार ना. या सगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीकरता का स्वतःचं काही वेगळं धोरण आहे ते त्यांनी जाहीर करणं आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये अधिक महत्वाचा आणि अधिक गहन प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तो असा, कारण राहुल गांधींनी ज्या चक्रव्यूहाची गोष्ट अभिमन्यू कसा जनतेचा होतोय आणि याच्यामध्ये या चक्रव्यूहाचे निर्माते कोण आहेत त्यात अदानी आणि अंबानींचं नाव, भागवत साहेब, डोवल, अमित शहा आणि मोदी साहेब ह्या 6 जणांची नावं उघडपणे घेतलेली आहेत. आता या चक्रव्यूहाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं की जे राहुल गांधी अत्यंत सत्य प्रकटपणे मांडतायत की संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आज जे जे काही सार्वजनिक क्षेत्र आहे ते हँडिंग ओव्हर 2 कॉर्पोरेट्सना देणं, याच्यामध्ये आज मुंबईचा हा प्रचंड मोठा भूभाग जातोय धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने. त्यामुळे ही जमीन बळकाव मोहीम जी काही दिसते आपल्याला याच्याविषयी काँग्रेस पक्ष काही भूमिका घेतोय का? तर राहुल गांधी सातत्याने गेले काही वर्ष भूमिका घेताना दिसत आहेत. हे स्पष्टपणे आपण जाणून घेऊया. राहुल गांधीच्या भूमिका ह्या काँग्रेस पक्षाच्या भूमिका आहेत का याच्या बाबतीत मात्र संदिग्धता आहे.
कारण का या देशातील काँग्रेस पक्षाचे अनेक राज्यातील ज्या संघटना आहेत, म्हणजे होय MPCC असेल, मुंबई प्रदेश काँग्रेस असेल, उदाहरणार्थ ते काही भूमिका मांडतायत का अदानींच्या बद्दल? तर आपण स्मार्ट मीटरच्या भूमिका वर्षाताई गायकवाडच्या तोंडून ऐकल्या आहेत. मोर्चामध्ये सहभागी आहेत की नाही उद्धव ठाकरे बरोबर ते होत्या, पण 10 महिन्यामध्ये अदानींच्या जमीन बळकाव मोहिमेच्या विरोधात लोक लढतायत, पण हे पक्ष लढतायत का एकत्रित येऊन? तर उत्तर त्याचं नाही असं आहे. अदानींच्या संदर्भात जमीन बळकाव मोहिमेमध्ये जर अदानीची जमीन बळकाव मोहीम यशस्वी झाली तर ते केवळ मुंबई बळकाव असेल का किंवा नुसती धारावी बळकाव असेल का? माझं मत असं आहे की अदानींकडे आता काय नाहीये. अदानी रिअल्टीने खटाव मिलच्या जमिनीच्या सगळ्या घेतलेल्या आहेत. अदानी रिअल्टी मुंबईमध्ये मोठा बिल्डर म्हणून काम करतोय. अदानी एंटरप्राइज किंवा अदानी वीज म्हणजे अदानी इलेक्ट्रिसिटी यांच्याकडे काही दिवसातच MSCB जाणार नाही असं कोणी म्हणू शकतं का? अदानींकडे JNPT आणि BPT नाहीये का? अदानींकडे वाढवण जे मुंद्र्यापासून पहिली कनेक्टिव्हिटी जी आहे सागरमालामध्ये, ती मुंद्र्यानंतर वाढवण आहे, त्यानंतर JNPT आहे, त्यानंतर BPT आहे, त्यानंतर पार केरळपर्यंत सगळ्या पोर्ट्स त्यांच्या ताब्यात जात आहेत, गेल्या आहेत. सिव्हिल एव्हिएशन मुंबई पोर्ट आणि नवीन होणारं मुंबईचं पोर्ट ते अदानींच्या ताब्यात आहे. भारतातली सर्व पोर्ट्स ही जवळजवळ अदानींच्या ताब्यात आहेत. मग अदानींच्या ताब्यात या मुंबईमध्ये केवळ मुंबई नव्हे तर ठाणे जिल्हा पूर्ण, रायगड जिल्हा पूर्ण, पालघर जिल्हा पूर्ण, नवीन मुंबई आणि मुंबई पूर्ण यातले सगळे महत्वाचे मुद्दे, हवा, पाणी, टेलिकॉम, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर आणि मुंबई बाहेर अनेक ठिकाणी कोळसा आणि ऑइल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मुख्य म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, हे अदानींच्या हातात आहे. अशा वेळेस संपूर्ण मुंबई नव्हे तर संपूर्ण MMRDA म्हणजे रायगड जिल्हा, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई, नवी मुंबई हा जो भाग आहे याला आपण MMRDA म्हणतो. इथल्या सर्व संस्था ज्या आहेत त्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या, हे आता अदानींचा स्वायत्त संस्था बनतायत. तिथल्या जमिनी आणि तिथल्या सर्व नैसर्गिक साधन संपत्ती हे त्यांच्या कंट्रोलमध्ये येत आहेत. सर्वात महत्वाची जमीन. आणि म्हणून मी एक उदाहरण देऊ इच्छितो की या महाराष्ट्रातले प्रमुख राजकीय पक्ष, महायुतीतल्या पक्षांकडून काही अपेक्षाच नाही, कारण ते अदानीसाठीच काम करतायत, ते अंबानीसाठीच काम करतायत. मूठभर भांडवलदारांच्या हातात या देशातली संपत्ती केंद्रीकरण होते. हे इंदिरा गांधींपासून की आता राहुल गांधीपर्यंत ते सांगतायत की आम्ही त्या मक्तेदारीच्या विरोधात आहोत, आम्ही भांडवलशाहांच्या विरोधात नाही आहोत. हे वाक्य फार महत्वाचं आहे की एखाद दुसऱ्या भांडवलदाराच्या विरोधात नाही आहोत आम्ही, कारण या देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदारांची आवश्यकता आहे, रोजगार निर्मितीसाठी उद्योगाची गरज आहे. पण हे भांडवलदार रोजगार निर्मिती पण करत नाहीयेत आणि हे पब्लिक सेक्टर विकून जे याच भांडवलाने विकली जाते त्यातून ते संपत्तीचं केंद्रीकरण होते. आणि म्हणून 22 माणसांच्या हातात या देशाची 90% संपत्ती जाते, हेच सत्य आहे. आणि त्याच्यामध्ये हे दोन उद्योगपती, त्या 22 दोन, हे आज मुंबई म्हणजे MMRDA आता त्यांच्या ताब्यात जाते. आणि त्याकरता इलेक्शनची जी घाई आहे पुढच्या 2 महिन्यात, तर पूर्वी धडाधड GR निघून लँड ग्रॅबिंग मुवमेंट ही जी काही चाललेली आहे, आज 9 ऑगस्ट आहे, आज खरं म्हणजे क्विट इंडिया मुवमेंटची 82 वर्ष पूर्ण झाली. आणि ते 82 वर्ष पूर्ण करणारे डॉक्टर जीजी पारिक यांचं 100 वर्ष आहे, त्यांचाही आज सत्कार होतोय. पण त्यांनी छोडो भारत हे आंदोलन सुरू केलं. अरुणा असफ अली, डॉक्टर युसुफ मेहर अली आणि डॉक्टर जीजी पारिक यांचं ते नेतृत्व होतं. महात्मा गांधीचं मोठं नेतृत्व देशाचं होतं. आज अदानी यांनी मुंबई आणि MMRDA ताब्यात घेतलेली आहे. खरं तर महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सने क्विट अदानी मुवमेंट, अदानी मुंबई छोडो अशा आंदोलनाची सुरुवात करायला पाहिजे होती. अर्थात हे आंदोलन फक्त काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींनी जर निर्णय केला तरच होऊ शकते, अन्य कोणी निर्णय करणं आता तरी मला संभवत नाही. पण लोकांपुढे हे प्रश्न तर मांडलेच पाहिजे.
शेवटी मुंबई ही मुंबईकराची आहे, मुंबई ही भूमिपुत्राची आहे. आणि होय, MMRDतले 3.5 ते 4 कोटी लोक जे आज महाविकास आघाडीला 126 मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात निवडून देऊ इच्छितात, त्यांनी जर असं म्हटलं तर महाविकास आघाडीचं मुंबई ग्रॅब किंवा MMRD ग्रॅब कडे लक्ष नाहीये, तर मतदारांचं म्हणणं हे अधिक योग्य आहे. कारण महाविकास आघाडीतले राजकीय पक्ष अदानींविरुद्ध तोटकं मोटकं बोलतायत. मूलभूत बोलण्याची गरज आहे. नॅशनल कॅपिटल रिजन जेव्हा दिल्लीचा विकास झाला, तर युपीतली जागा आणि हरियाणातली जागा, काही प्रमाणात राजस्थान सुद्धा, ही जागा घेऊन नोएडा सिटी आणि अर्थात नॅशनल कॅपिटल रिजन निर्माण झालं याची आपल्याला सर्वांना कल्पना असेल. त्या ठिकाणी मुख्यमंत्री आज आप पक्षाचे जरी असले तरी लेफ्टनंट गव्हर्नर हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये आहे. मी एवढ्यासाठी सांगतोय की लडाख आता केंद्रशासित राज्य आहे, तसं दिल्ली सुद्धा अजूनही केंद्रशासित आहे. एका इलेक्टेड चीफ मिनिस्टरला तिकडे काहीही करता येत नाहीये, हे आपण बघतो. मुंबई आणि MMRD हे महाराष्ट्रापासून वेगळं करणं हे आता एका ताबडतोबीच्या भविष्यामध्ये शक्य आहे. हा धोका आहे हे लक्षात घेऊन या निवडणुकीमध्ये क्विट अदानी ही घोषणा महाविकास आघाडी इंडिया अलायन्सने घ्यायला हवी, पण तसं दिसत नाहीये. आम्ही अदानी सिटी होऊ देणार नाही असं एक म्हणणं हे निवडणुकीत काही भागामध्ये हे चालून जाईल. पण खऱ्या अर्थाने धोका असा आहे की आज अदानी किंवा मोदी यांचा जो हिंडेनबर्गने पर्दाफाश जो केला, या स्वरूपामध्ये आज भारतीय जनता पार्टी एका आंतरराष्ट्रीय पातळीवरती एका कॉर्पोरेट कंपनी सारखे काम करते आहे. आणि लँड ग्रॅबिंग ती झारखंड मधली असेल, ती युपी बिहारकडची असेल, आणि होय ती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये असेल. MIDCतल्या जागा आणि या मुंबईतल्या अत्यंत मोक्याच्या बंद गिरण्या आणि बंद कारखाने आणि BST बंद करून ST बंद करून त्याच्या खालच्या जागा आज कोणाकडे जातील याचं उत्तर नागरिकांना कळतंय. पण ज्यांना आपण निवडून देणार होते त्या राजकीय पक्षांच्या भूमिका अत्यंत विस्विषित आहेत, आणि म्हणून महायुतीकडून कोणत्याच अपेक्षा नाहीत, कारण त्या अजांदीच्या खिशात आहेत. पण 126 आमदार या MMRDच्या भागातून जे निवडून येणार आहेत ते काय भूमिका घेत आहेत की लँड ग्रॅब अदानीला करू द्यायचं, सत्तेत आल्यानंतर ते बदलू शकतील असं जर त्यांना वाटत असेल तर मला असं वाटतं जे अर्थकारण आणि जे राजकारण आता जगभर चाललेलं आहे, भारतात चाललेलं आहे, त्याचा अर्थ आणि अन्वयार्थ हे जे मोठे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन जे आहेत, अदानी शेवटी कुणाचं तरी फ्रंटमॅन म्हणून काम करतायत, आणि अंबानी सारखी माणसं सुद्धा आता काही लोकांची फ्रंटमॅन म्हणून काम करतायत. आणि BSNL मरता मरता आता त्या ठिकाणी ॲलन मस्क आणि टाटा आणि BSNL म्हणजे भारत सरकार यांचा एक अलायन्स होतो, आणि BSNL आणि जिओ मध्ये स्पर्धा निर्माण होते, कारण ॲलन मस्क तिथे आलेला आहे. BSNLचं स्वरूप आणि सबस्क्रिप्शन बदलते आहे. ही जी स्पर्धा आहे, ह्या स्पर्धेमधले जे एकूण फायनान्शियल इंटरेस्ट कोणाकोणाचे काय आहेत हे जर बघितलं तर या संदर्भामध्ये अदानींकडे त्यांचं साम्राज्य वाढवण्यासाठी जे गेले 10 वर्ष प्रयत्न मोदी सरकार करते, त्यात कोण कोणाचे इंटरेस्ट जपतोय हे जर बघितलं तर भारत सरकार अनेक मोठ्या मल्टीनॅशनल गेम मध्ये अदानींचे स्वतःचे आता ह्या लँड ग्रॅब केल्यानंतर लोकांचं पुनर्वसन जाऊ द्या, कोयनेचं पुनर्वसन तिथल्या धरणग्रस्तांचं अजून झालेलं नाहीये, लवासाच्या लोकांचं झालेलं नाहीये, मुळशी धरणाच्या लोकांचं पुनर्वसन झालेलं नाहीये. या देशातल्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन नर्मदे सकट कुणाचंही झालेलं नाहीये. या ठिकाणी धारावीच्या लोकांचं पुनर्वसन ही अशक्य गोष्ट आहे, त्यांना मुंबई बाहेर घालवून देण्यात येईल अशा तऱ्हेची वस्तुस्थिती डोळ्यासमोर दिसते. कारण का अदानींना पुनर्वसनाच्या निमित्ताने लँड ग्रॅब करून
त्यांचं जे काही वित्तीय भांडवल आहे, त्यांचं जे काही वित्तीय साम्राज्य आहे, त्यांचे जे काही 578 शेल कंपन्या ज्याची गुंतवणूक जगभरच्या देशामध्ये आहेत, त्या रिच आयलँड्स मध्ये आहेत. होय, इस्रायल आणि हमास यांचं युद्ध चालू असताना पहिल्यांदा अदानी हिंडेनबर्गचा रिपोर्ट एक्सप्लोज झाल्यानंतर सुद्धा ते पहिल्यांदा धावले. त्यांचं एक बंदरामधली पार्टनरशिप ही इस्रायलशी कनेक्टेड आहे. इस्रायलचे आणि भारतातल्या राज्यकर्त्यांचे संबंध आपण सगळे ओळखून आहोत. या मुंबईमध्ये आता अदानी, इस्रायल आणि चीन यांचा फार मोठा नेक्सस या ठिकाणी जो निर्माण होतोय या लँड ग्रॅब नंतर, तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोणताही हस्तक्षेप करू शकणार नाही. अशा तऱ्हेचं एक आर्थिक साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं असेल. संपूर्ण गुजरातच्या गांधीधाम भागामध्ये जो स्पेशल इकॉनॉमी झोन आहे, त्या ठिकाणी कोणते कामगार कायदे आहेत, कोणत्या तऱ्हेचे सिव्हिल राईट्स आहेत, कोणत्या तऱ्हेचे ह्युमन राईट्स आहेत, जरा जाऊन बघा. हीच गोष्ट जेव्हा मुंबईतल्या सिफ्ट मध्ये कोणत्या तऱ्हेचे ह्युमन राईट्स आहेत, कोणत्या तऱ्हेचे कामगार कायदे आहेत, सिफ्ट अंधेरीच्या जवळ आहे. संपूर्ण मुंबई आणि MRDA सिफ्ट सारखे होत असताना अदानीचं साम्राज्य मुंबईच्या जमिनीवरती आणि मुंबईच्या सर्व साधन संपत्तीवरती निर्माण करण्यासाठी एक फॅसिलिटेटर गव्हर्नमेंट म्हणून जर महाराष्ट्र सरकार आत्ता काम करत असेल, तर महाविकास आघाडीने केवळ आम्ही अदानी सिटी होऊ देणार नाही एवढंच सांगून गप्प बसायचं का? क्विट अदानी मुवमेंट ही जनतेच्या सहभागाशी निर्माण करणं याकरता एक भूमिका घेण्याचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधींनी जे पार्लमेंटमध्ये भाषण केले त्याला अव्वल दर्जाचं महत्व आहे. पण त्यांचा काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात विशेष करून या MMRDA भागात त्यांचे कार्यकर्ते आणि नेते या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन लोकांच्या मागे उभे आहेत असं चित्र नाहीये. लढाई ही एका महत्वाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये आहे, परंतु अर्थकारणामध्ये हे फार टोकाचा संघर्ष आहे. तो महाविकास आघाडीने आणि इंडिया अलायन्सच्या घटक संघटनांनी एकत्रितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या एकूण MMRDAच्या 3.5 कोटी लोकांना घेऊन करणं आवश्यक आहे. हा माझ्या ह्या व्हिडिओचा सांगण्याचा अर्थ आहे. आणि ही लढाई जिंकण्याकरता काँग्रेस पक्षाला केवळ राहुल गांधींनी भूमिका घेऊन चालणार नाही. राहुल गांधी 20 तारखेला मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये येत आहेत. मोठी सभा आहे, लोक गर्दी करतील, होय करणारच. पण अदानीच्या संदर्भामध्ये भूमिका नेमकी काय आहे हे त्यांनीच बोललं पाहिजे का काँग्रेस पक्ष बोलेल? आणि त्या दृष्टीने संपूर्ण जे विस्थापित होणाऱ्या मुंबई आहे ते केवळ धारावी नाही आहे, तर मुंबईमध्ये जे सेटल झालेत ते सगळे लोक हे अनसेटल केले जातील. मोठे उद्योग, मग ते टेक्सटाईल, ते इंजिनिअरिंग, ते केमिकल आणि सर्व छोटे छोटे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे आता मुंबई बाहेर गेलेत. आणि मुंबई ही वित्तीय सिटी नव्या अर्थाने अदानी निर्माण करेल. गिफ्ट सिटी तर गुजरातमध्ये आहे. गिफ्ट सिटी म्हणजे कुठली इमारत नव्हे, अदानीचं साम्राज्य हे त्यांच्या शेल कंपन्यांसहित हेडक्वार्टर BKC आहे. सेबीचं RBI मुंबईतच आहे. RBI आणि BKC आज अदानीच्या दिमतीला आहे. होय, आणि ट्रिपल इंजिन सरकार सुद्धा अदानींच्या दिमतीला आहे, कारण महाशक्ती त्यांच्या बरोबर आहे. झगडा आहे तो महाशक्तीच्या संदर्भात. लोक महाशक्तीच्या विरोधात मतदान करतात, पण महाशक्तीच्या विरोधात लढणारी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स या राजकीय पक्षांनी अदानी विरुद्ध एकत्रितपणे भूमिका घेतली असं आजही चित्र नाही. आणि म्हणून अदानी विरुद्ध तुम्ही लढणार की नाही असा मुंबईकरांचा एक प्रश्न, तो मुलुंडकरांचा असेल, तो भांडूप आणि कांजूरमार्गच्या मिठागराच्या आसपासची जमीन जाणार आहे म्हणून असेल, विक्रोळीकरांचा असेल, तो कुर्लातल्या नागरिकांचा असेल, मदर डेअरीची जागा ही हरित ठेवा किंवा बागेसाठी ठेवा, ती मुलांच्यासाठी ठेवा, पण तिथे रिसेटलमेंटसाठी तुम्ही करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. आणि धारावीकरांचं म्हणणं आहे, आमचे व्यवसाय 50,000 SMEs आणि MSMEs आणि रिटेल या ठिकाणी आहेत, आम्हाला तुम्ही परागंदा करू नका. आम्ही 12 लाख लोक आहोत, आम्ही जगणार ते कसे जगणार, आमची घरं, आमचा व्यवसाय याचं प्रोटेक्शन करा. याकरता केवळ आम्ही अदानी सिटी होऊ देणार नाही असं एक वाक्य बोलून आपला प्रश्न संपला असं ज्यांना वाटतं, किंवा राहुल गांधी बोलतील, आपल्याला बोलायची गरज नाही, त्यामुळे भूमिकाच न घेणं असं स्थानिक काँग्रेसच्या पुढाऱ्यांना वाटणं, मग ते मुंबईचे असतील किंवा राज्याचे असतील, त्यांना भूमिका ही घ्यावीच लागेल.
आणि अर्थातच शरद पवारांसुद्धा पूर्वीची त्यांची काय भूमिका असेल, पण आत्ताची त्यांची काय भूमिका आहे, हे महाविकास आघाडीचे ते निर्माते आहेत, त्यांना ही भूमिका घ्यायला लागेल. लोकांना वाटतं की महाविकास आघाडीने आपलं सरकार बनवायला पाहिजे, आणि होय ते बनवतील, पण अदानीच्या संदर्भात तुम्ही भूमिका घेणार की नाही, हा जेव्हा प्रश्न आहे तो जनतेच्या परवडणाऱ्या घरांचा आहे, जनतेच्या जमिनीचा आहे, जनतेच्या रोजगाराचा आहे, जनतेच्या पुनर्विकासाचा आहे. अदानीचा पुनर्विकास करायचा आहे, अदानींचा विकास करायचा आहे का मुंबईकरांचा विकास करायचा आहे, याविषयी महाविकास आघाडीचा जाहीरनामा काय म्हणतो याच्यातून लोक निर्णय घेणार आहेत. लोकांना गृहीत धरू नका, हे मला या ठिकाणी सांगायचे आहे. लोक चांगलं जाणतात, कारण त्यांचं पोट संपूर्णपणे त्यांच्या व्यवसायावर आहे. आणि मुंबई जर अदानीच्या हातात गेली तर 65 वर्षापूर्वी मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, यातून मुंबई महाराष्ट्रात राहिली, नाही तर मुंबई तेव्हाच गेली असती. आता मुंबईच नाही तर MMRDA महाराष्ट्रापासून मुक्त करून महाराष्ट्राचा 40% GDP निर्माण करणारा हा MMRDA क्षेत्र महाराष्ट्रापासून अलग होईल, अशी शक्यता नजीकच्या भविष्यात आहे. याचं भान राजकारणामध्ये आम्हाला आमदार करा, आम्हाला खासदार करा म्हणणाऱ्या लोकांनी आणि त्यांच्या पक्षांनी त्याची दखल घेणं आवश्यक आहे. मी इथेच थांबतो. मुंबई बचाव समितीचा प्रश्न नाही, तर हा MMRDA बचाव किंबहुना महाराष्ट्रामध्ये अदानींचं साम्राज्य राहील का महाराष्ट्रातल्या जनतेची सत्ता राहील, असा खरा प्रश्न आहे. जगामध्ये भांडवलशाही वेगाने बदलते आहेत. आता 2 ते 3 लोक जर देश कंट्रोल करू लागले तर श्रीलंकेत काय घडलं, बांगलादेशमध्ये काय घडलं, चीनचा हस्तक्षेप बांगलादेशमध्ये श्रीलंकेत किती होता, चीनचा हस्तक्षेप अदानींसहित भारतात किती आहे, याचाही आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. आणि तो डोळ्यासमोर दिसणारा धोका आहे. आणि म्हणून राजकीय पक्षांना वरवर बोलून चालणार नाही. भूमिका घ्या अदानींबाबत, आणि मुंबईकरांसहित MMRDA महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक राहिला पाहिजे. मुंबई ही भूमिपुत्राची आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मुंबई बचाव, महाराष्ट्र बचाव ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा त्याकरता अदानी हटाव भूमिका घ्यावी लागेल. ती भूमिका घेण्याचं टाळू नका, हे सांगण्याकरता हा व्हिडिओ आहे. धन्यवाद. इथेच थांबतो. नमस्कार.